साईबाबांच्या चरणी अनोखे दान, साईबाबांविषयी होणारा अपप्रचार थांबण्यास होणार मदत। निलेश कोते यांनी साई भक्तांना सुचवली अनोखी संकल्पना, 30 तोळ्यांची सुवर्ण अक्षरे केली दान। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तिभावाने अर्पण करण्यात आलेले एक अनोखे आणि भावस्पर्शी दान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। 12 मे 2025 रोजी दुबई येथील एका साईभक्ताने तब्बल 270 ग्रॅम वजनाचे सुवर्णातील आकर्षक नक्षीकाम असलेले ओम साई हे नाव साईबाबांच्या चरणी अर्पण केले। या दानाची अंदाजित किंमत 24,840 रुपये असून ही माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। साई भक्ताच्या मनात सोन्याचे दान करायचे होते, मात्र कोणत्या स्वरूपात हे दान करावे याचा संभ्रम होता। त्यावेळी शिर्डीतील साई भक्त बायजाबाई कोते यांचे पंतू निलेश कोते पाटील यांनी ओम साई हे अक्षर स्वरूपात दान करण्याचा अभिनव विचार सुचवला। साईबाबांवर होणाऱ्या अपप्रचाराला उत्तर म्हणून हे दान प्रभावी ठरेल अशी त्यांची भावना आहे। आज आमचे परम मित्र दुबई येथील रहिवासी असणारे एक साई भक्त आहेत आणि खरं तर या साई भक्ताचं मन एवढं मोठं आहे की या साई भक्तांनी आज बुद्ध पौर्णिमेच्या आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बाबांच्या द्वारकामाईमध्ये ओम साई हे जे सुवर्णरूपी जे अक्षर आहे ते दान स्वरूपात या ठिकाणी बाबांना दिलेलं आहे। जवळपास 30 तोळ्याचं हे ओम साई असणारं अक्षर आज बाबांच्या द्वारकामाईमध्ये लावलं गेलं याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना अतिशय आनंद होत आहे। खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये जो माझा मित्र आहे तो नेहमी सांगत असतो की मला बाबांना काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि खरं तर खूप मोठ्या मनाचा हा माझा मित्र आहे, कारण त्याचं नेहमी सांगणं असतं की बाबा मी जे करतो ते कृपया कोणाला सांगू नका। याच माणसानं ज्या साईबाबांच्या मंदिरामध्ये चित्रीकरण होतं, जे कॅमेरे आहेत ते चांगले चांगले लेन्सचे कॅमेरे आहेत, हे सर्व लेन्सचे कॅमेरे देखील याच माणसानं दिलेले आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान वाटायला हवा। आणि आज तर आम्हाला सर्व शिर्डीकरांसाठी एक ती आनंदाची पर्वणी आहे, कारण ज्या द्वारकामाईबाबत इतर लोक आक्षेप घेतात, बाबा या विशिष्ट समाजाचे आहेत, बाबा या समाजाला धरून आहेत, असं असताना या द्वारकामाईमध्ये ओम साई लागणं हे आम्हा शिर्डीकरांसाठी अतिशय चांगली पर्वणी आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आम्हाला आज दिसली आहे। खरं तर सद्गुरू साईबाबांचा चमत्कार म्हणावा लागेल, कारण स्वतः हिंदू असताना ज्याने दुबईला स्थित राहून आपला व्यवसाय स्थिर केला, एका मुस्लिम राष्ट्रामध्ये नागरिकत्व त्यांनी स्वीकारलं आणि अशा साई भक्ताने ओम बनवला, तो दुबईहून आला आणि बाबांच्या द्वारकामाई तो लागतोय, हा निश्चितच शिर्डीकरांसाठी एक विशेष पर्वणी आहे। कारण ही पर्वणी यासाठी आहे कारण जे लोक बाबांविषयी बाबा चुकीचं बोलतात, बाबांची बदनामी करतात, बाबा या विशिष्ट समाजाचे आहेत, बाबा यांचं अनुकरण करतात, अशा लोकांना हे एक चपराक आहे असं म्हणावं लागेल। आणि आज द्वारकामाईमध्ये ओम असणं ही माझ्या मते सद्गुरू साईबाबांचीच काहीतरी कृपा असेल की त्याला जी बुद्धी दिली असेल बाबांनी, घे बाबा तू आज माझ्या द्वारकामाईमध्ये आता ओम लाव। कारण खरं तर साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये कोणताही जातीपात धर्म असं कोणताही मानला नाही, परंतु आजच्या काळामध्ये सद्गुरू साईबाबांना बदनाम करण्याचं जे कटकारस्थान चालू आहे ते कटकारस्थान चालू असताना आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं द्वारकामाईमध्ये ओम लावणं हे एक आमच्या शिर्डीकरांसाठी खूप विशेष पर्वणी आहे असं आम्हाला वाटतं। आज बाबांच्या द्वारकामाईत ओम साई नाव आलं तर माझे अतिशय जुने साई भक्त आहेत जे दुबईला स्थित आहेत, त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे आणि खरं तर अतिशय खडतर प्रवासातून त्यांनी आपला व्यवसाय दुबईमध्ये स्थिर स्थावर केला। सद्गुरू साईबाबांच्या बाबत त्यांची विशेष आस्था आहे, विशेष प्रेम आहे आणि सद्गुरू साईबाबांच्यामुळेच आज मी या जीवनामध्ये सफल झालो अशी भावना त्या साईभक्ताची आहे। खरं तर मला त्याचं नाव सांगायला खूप आवडेल, परंतु त्यानं मला सांगितलं आहे की बाबा माझं नाव कुठे येऊ देऊ नका। त्याने कार्यकारी अधिकारी आहेत जे आपले साईबाबा संस्थानचे, त्यांना देखील विनंती केली की माझं नाव कुठे आलं गेलं नाही पाहिजे, कारण याच ज्या साई भक्तांनी ज्या बाबांचे चित्रीकरण जे होतात, बाबांसाठी जे कॅमेरे वापरले जातात आज फोटो काढण्यासाठी, ते कॅमेरे देखील या साई भक्तांनी दिलेले आहे। ही एक आनंदाची गोष्ट आहे। आणि आज या ठिकाणी 30 तोळ्याचा ओम साई या द्वारकामाईमध्ये लावणं हे खरं ते खूप विशिष्ट बाब आहे, म्हणजे ज्याला समजेल त्याला समजेल, कारण सद्गुरू साईबाबांनी त्याला बुद्धी दिली असेल आणि दुबईमधून हा ओम भारतात येतो आणि या मुस्लिम कंट्रीतून येणारा हा ओम हा सद्गुरू साईबाबांच्या द्वारकामाईत लावला जातो। हे एक विशेष काहीतरी बाबांनी करून घेतलेला संदेश आहे किंवा बाबांची काहीतरी किमया आहे असंच म्हणावं लागेल असं मला वाटतं। अशी जी द्वारकामाई आहे त्या द्वारकामाईमध्ये बाबांनी आपलं सगळं अस्तित्व त्या ठिकाणी घातलं। बाबांनी अनेक लीला त्या द्वारकामाई दाखवल्या
बाबा ज्या ठिकाणी उभे राहायचे त्या ज्या ठिकाणीच आज ओम साई लागतोय, हा आम्हा शिर्डीकरांसाठी आणि विशेषतः माझ्यासाठी, कारण आज या सुवर्ण क्षणाचा मी साक्षीदार होतो आणि त्यात तो माझा अतिशय चांगला मित्र आहे. म्हणजे हा एक चांगला सुवर्ण योग आज जुळून आला आणि खऱ्या अर्थानं मला कार्यकारी अधिकारी गाडीकर साहेबांच्या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये त्रिस्तरीय समितीकडून थोडा कानकुसपणा आला होता, परंतु कार्यकारी अधिकारी गाडीकर साहेबांनी योग्य पाठपुरावा केला आणि या ठिकाणी ओम साई लागला. आणि खरं तर आज आम्हा सर्व शिर्डीकरांना आणि आम्हा सर्व साई भक्तांसाठी आज ही आनंदाची पर्वणी आहे असं म्हणावं लागेल. दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारकामाईमध्ये जवळपास 270 ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची अक्षरे जी आहेत ते बाबांना अर्पण केलेली आहे. बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास 60 वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं. त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने अक्षरे जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत. जगभरातून भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात. आजसुद्धा दुबईच्या साई भक्तांनी दान दिलेलं आहे. त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दान दिलेलं आहे. आणि या जे 270 ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास 24 लाख रुपये आहे. द्वारकामाईमध्ये श्रद्धा आणि सबुरी अक्षरे ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी वर जे आहेत ज्या ठिकाणी पूर्वी बाबा उभे राहायचे अशा त्या ठिकाणी जे आहे वर ओम साई या नावाने अक्षरे जे आहेत ते लावण्यात आलेले. हे सुवर्ण नाव अधिकृतपणे संस्थांकडे सुपूर्द करून ते द्वारकामाईमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आले. या पवित्र प्रसंगी संस्थांच्या वतीने देणगीदार भक्तांचा सत्कारही करण्यात आला. हे दान श्रद्धा, सेवा आणि सामाजिक संदेश याचे उत्तम उदाहरण ठरते.